आजची रॅलीमध्ये रुपालीताई एकही वर्ग असा नव्हता ज्यांना भगवेशी आणि केशरीशी प्रेम होता तो घरातून बाहेर उभा राहून तुम्हाला अभिनंदन करत नव्हता. आणि सगळ्यात मोठं अभिनंदन आहे जेवढेही मुलं बाईकवर होते, जेवढे शिस्त पद्धतीने ते बाईक रॅली करत होते आणि सगळ्यांचा नारा एकच होता, जय श्रीराम. त्यांची एनर्जी पाहून 2014-2019 चे देशाचे प्रधानमंत्रीजींचे इलेक्शन आठवते. लोकांमध्ये काय जोश असला पाहिजे, मतदार कोणाच्या बाजू असला पाहिजे, मतदार त्याच्या बाजूनी असला पाहिजे की ज्या व्यक्तीने 23 वर्ष या भारतीय जनता पार्टीसाठी जीवाचा रान केला आणि ते अभयदादासाठी एवढे लोक, एवढे युवक, जेव्हा मी गाडीवर उभी होती युवक लोक यू सांगत होते, ताई तुम्ही खूप चांगलं केला की तुम्ही अभयदादाला तिकीट दिली, तुम्ही खूप चांगलं केला एक कार्यकर्त्याला तिकीट दिली, तुम्ही खूप चांगलं केला ज्याचे मनात, ज्याच्या रक्तात केसर केसरी घेऊन तो मेहनत करते. आणि आज मी तुम्हाला एवढंच विनंती करायला आली आहे की काही दिवस, एक दोन दिवस झाले काय, काय माहित कोणता गड आणि कोणता गडी आला होता, नावही काय घ्यायचे. रामाचं नाव घेणारे लोक आहे, पवित्र नाव घेऊन यांचं नाव कशाला घेतलं पाहिजे. मैं आपको आज इतना ही बोलने आई हूँ, एक वेस्ट बंगाल से आवाज उठती है कि 6 दिसंबर को बाबरी गिरी थी. ममता बनर्जी दीदी का एक विधायक है, वो कहता है कि 6 दिसंबर को बाबरी गिरी थी और 6 दिसंबर को वेस्ट बंगाल में बाबरी की नींव हम रखेंगे. अरे इस देश में ना बाबर पैदा होगा ना उसकी औलाद इस देश में पैदा होगी और ना ही कोई बाबरी बनेगी. ममता दीदी को भी मेरा कहना है कि राम का जाप शुरू कर, नहीं तो महाराष्ट्र में आके महाराष्ट्र की सरकारों की परिस्थिति एक बार आके देखना. दादा, इस देश में राम जी थे, राम जी है और राम जी रहेंगे. तुम्ही म्हणता कांग्रेसने मुसलमानाला टिकट दिली, हमने कब बोला तुमने हमारे लोगों को टिकट दी. कांग्रेस के खून में जो होगा वो कांग्रेस उन्हीं को ही टिकट देगी जिसके खून में राम जी होंगे. वो राम जी को ही, उनके भक्तों को ही टिकट देंगे. वो भारतीय जनता पार्टी उनको ही टिकट देके आगे बढ़ाना चाहती है. या शहराचा विकास आपल्या सगळ्यांना मिळून करायचा आहे. इमानदार व्यक्ती रुपालीताईच्या माध्यमातून या नगर अध्यक्षाचे साठी उभे आहे. आपला प्रेम पाहून प्रत्येक व्यापारी दुकानामध्ये बसणारा, बाजारमध्ये, तिथून विक्रीचा पोस्ट दाखवून, हात दाखवून आम्हाला विश्वास देत होता कि ताई आप चिंता मत करो, कमल इस तालुके में, हमारे अचलपुर परतवाड़ा में कमल सिवाय बाकी कुछ नहीं खिलेगा. ये लोग उस दिन भाषण हुआ तो एक बोलता है MIM मुस्लिमों के मत खाने के लिए खड़ा हुआ है, MIM बोलता कांग्रेस MIM के मत खाने के लिए खड़े हुए हैं. ये सब फतवा निकलने की राह देख रहे हैं. ये फतवा निकलेगा और ये एक होंगे. जब अगर ये एक हो सकते हैं तो हमारे राम जी को मानने वाले क्यों एक नहीं हो सकते. मी आपल्याला आज विनंती करायला आली आहे. अभय दादा पूर्ण वेळ खाली चालत होते लोकांसोबत. मी अभय दादाचं मनापासून खूप खूप अभिनंदन करेन. जेवढेही नगरसेवक ज्या ज्या प्रभागातून, ज्या ज्या भागातून उभे आहे, सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. ये लड़ाई सिर्फ यहाँ खत्म नहीं होगी. इसके बाद कोई गणपति दुर्गा देवी पे पत्थर नहीं फेंकना चाहिए. बस ये याद रखना चाहिए, उसके लिए हम सबको एक होना है. प्रवीण दादा,
आपण आमदार म्हणून काम करतच आहे, पण नगर परिषदच्या नगर अध्यक्ष आपलं राहिलं. प्रत्येक गोष्टी या शहराची अचलपूर परतवाड्याची पट्ट्यापासून प्रत्येक गोष्टीचा जे पाठपुरावा आणि एनओसी जे लगेल ते आपला नगर अध्यक्ष देऊ शकते. अगर अपने को विकास करना है शहर का, अपने शहर में हर व्यक्ति को घरकुल मिलना चाहिए, इस शहर में अच्छी लाइब्रेरी होनी चाहिए, इस शहर में हमारे अचलपुर का नाम सिर्फ दंगों के लिए नहीं, हमारा अचलपुर का नाम विकास के लिए मशहूर होना चाहिए. इसके लिए हम सबको एक आना है. आज मी आमचे जिल्हा अध्यक्ष, आमचे या अचलपूर परतवाडाचे प्रभारी सुधीर भाऊ, आमचे सगळ्यांना मी एवढंच विनंती करीन की इमानदारीने काम करा. फक्त इमानदारी पाहिजे कार्यकर्त्यांकडनं, बाकी काहीच नको आहे. आणि बरेचसे कार्यकर्ता बिचारे पायी चालू चालू इथपर्यंत आले, त्यांचे मनापासून मी धन्यवाद करन. आणि येणारी 2 तारखेला सगळ्यांनी काय चालवलं पाहिजे? काय? सिर्फ कमल. जहां जहां कमल का बटन रहा, हर मशीन में वो सिर्फ कमल का बटन ही हमको दबाना है, दूसरा आज ना पास कुछ नहीं देखना है. बस इतना ही आप लोगों को विनंती करूंगी. भारत माता की, भारत माता